सुशील कुमार पावरा यांना पोलीस कस्टडीत अमानुष मारहाण प्रकरणात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळेसह पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे आरोपी. 27 जानेवारी 2026 रोजी नंदुरबार न्यायालयात अमानुष मारहाण प्रकरणाची सुनावणी. जय वळवी या आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार येथे निघालेल्या मूक मोर्चा दरम्यान घडलेल्या कथित दंगल प्रकरणात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना रात्री 12:30 वाजता पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. त्यानंतर पोलीस कस्टडीत असताना मला जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ करून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाणे नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी अमानुषपणे मारहाण केली अशी तक्रार सुशील कुमार पावरा यांनी माननीय न्यायालय नंदुरबार यांच्याकडे दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी नोंदवली आहे. या अमानुष मारहाण प्रकरणात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळेसह हेमंत पाटील यांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील तपासणी सुनावणी दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी जिल्हा सत्र न्यायालय नंदुरबार या ठिकाणी होणार आहे. संबंधित आरोपी पोलिसांवर अॅट्रॉसिटी, अमानुषपणे मारहाण, जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जीवे ठार मारण्याची धमकी, पोलीस पदांचा दुरुपयोग केल्याबद्दल तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा व सेवेतून त्यांना तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी तक्रारदार सुशील कुमार पावरा यांनी केली आहे. पोलिसांकडून तक्रारदार सुशील कुमार पावरा यांना अमानुष मारहाण झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार येथे दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी ऍडमिट करण्यात आले होते. तब्बल 8 तास त्यांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी व उपचार करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी नंदुरबार यांना पत्र MLC क्रमांक 13888 अन्वये दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी दुखापत प्रमाणपत्र दिले आहे. 27 जानेवारी 2026 रोजीच्या सुनावणीत माननीय न्यायालय नंदुरबार या प्रकरणातील आरोपी पोलीस अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.